नमस्कार मित्रांनो, तुमचं मुद्देसूद या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण नवीन उत्पन्न कर विधेयक 2025 मुख्य बदल जे तुम्हाला माहिती असले पाहिजेत या विषयावर बोलणार आहोत. नवीन उत्पन्न कर विधेयक येत आहे आणि ते 60 वर्ष जुन्या कर कायद्याची जागा घेणार आहे. 622 पानांचे हे विधेयक सध्याच्या कायद्याच्या तुलनेत निम्मे आहे. याचा अर्थ कमी कर की अधिक गुंतागुंत? याचा फायदा मध्यम वर्गाला होईल की फक्त मोठ्या कंपन्यांना? चला हे सोप्या भाषेत समजून घेऊया. शेवटपर्यंत पहा, कारण हे विधेयक तुमच्या पगार, व्यवसाय आणि बचतीवर परिणाम करू शकते. सध्याचा उत्पन्न कर कायदा 1961 मध्ये लागू करण्यात आला होता. गेल्या अनेक दशकांत सतत होणाऱ्या सुधारणा आणि दुरुस्त्यांमुळे तो अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. नवीन विधेयक कर प्रणाली सोपी करण्याचा, संभ्रम दूर करण्याचा आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेशी सुसंगत होण्याचा प्रयत्न करते. पण नेमके काय बदल होणार आहेत ते आपण जाणून घेऊया. नवीन उत्पन्न कर विधेयकातील मुख्य बदल. पहिला बदल आहे कर सूट कमी, कर दर कमी. नवीन विधेयक कर सूट कमी करण्यास प्राधान्य देऊ शकते, पण कर दरही कमी होऊ शकतात. यामुळे वजावटी कमी होतील, पण कर प्रणाली सोपी होईल. 2. पगारदार कर्मचारी आणि व्यवसायांवरील परिणाम. संभाव्य बदल. कर स्लॅब आणि स्टँडर्ड वजावटीत बदल. व्यवसायांसाठी अनुपालन सुलभ करणे आणि डिजिटल कर प्रणाली आणण्यावर भर. 3. भांडवली नफा आणि गुंतवणूक. सर्वात मोठा विषय. भांडवली नफा कर. स्टॉक मार्केट गुंतवणूकदार आणि मालमत्ता मालकांवर याचा परिणाम होऊ शकतो. 4. डिजिटल व्यवहार आणि क्रिप्टोकरन्सी कर. क्रिप्टो व्यवहारांवर अधिक कठोर नियम लागू होऊ शकतात आणि रोखीविना अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. कोण फायदेशीर आणि कोण नुकसानात हे जाणून घेऊया. जिंकणारे कोण आहेत तर छोटे व्यवसाय, स्टार्टअप्स, डिजिटल अर्थव्यवस्था. फटका बसणारे कोण आहेत तर उच्च उत्पन्न गट, गुंतागुंतीच्या गुंतवणूक करणारे आणि कॉर्पोरेट क्षेत्री. या विधेयकावर राजकीय प्रतिक्रिया आणि मतभेद जाणून घेऊया. अर्थतज्ज्ञांच्या मध्ये त्यांचं म्हणणं आहे की हा कर अनुपालन सुधारू शकतो, पण विरोधी पक्षांचा दावा आहे की यामुळे मध्यमवर्गीयांवर अधिक भार पडेल. त्यामुळे तुमचे मत काय? हा मास्टर स्ट्रोक आहे की डोकेदुखी हे सांगा. कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही नवीन कर विधेयकाच्या बाजूने आहात की नाही? आणि अधिक अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.